हरिओम. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधक हो, काल आपण श्री समर्थांनी केलेली शारदा मातेची स्तुती ह्याची सुरुवात केली होती. पहिल्या दशकातला तिसरा समास, त्याची सुरुवात शारदा स्तवनाने केलेली आहे. समर्थ म्हणतात, आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वाग्देवता महाम माया, जे उठती शब्दांकुर वदे वैखरी अपार, जे शब्दाचे अभ्यांतर उकलून दावी. ग्रंथाचं लेखन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सुरुवातीला गणपतीची आराधना समर्थ करतायत. परंतु प्रत्यक्ष ग्रंथ लिहित असताना सरस्वतीचं स्तवन हे करणं आवश्यक असं समर्थांना वाटलेलं आहे. समर्थांचं म्हणणं असं आहे की ही शारदा म्हणजे सरस्वती ही सगळ्या वेदांची आई आहे. म्हणजे चारही वेदांना निर्माण करणारी, चारही वेदांचं उत्पत्तीस्थान असलेली अशी ती आहे. म्हणजे ती जर वेदांची आई आहे तर वेदांमधलं सांगोपांग ज्ञान सरस्वती मातेला आहे असं समर्थांना सूचित करायचं आहे. ब्रह्मदेवाची कन्या आहे. शांतताईने सुद्धा असंच वर्णन केले आहे. विधी कन्यके विद्याधरी जय शारदे वागीश्वरी. विधी म्हणजे ब्रह्मदेव आणि विधी कन्यका म्हणजे सरस्वती. जय शारदे वागेश्वरी विधी कन्यके विद्याधरी असं तिचं वर्णन शांतताई शेळकेने केलेलं आहे. तसं या ठिकाणी ब्रह्मदेवाची कन्या, नादाचे जन्मस्थान, वाणीची स्वामिनी आणि महामाया अशी श्री शारदा, तिला मी नमस्कार करतो असं समर्थ म्हणतात. आता ग्रंथाची निर्मिती करत असताना शारदा देवीचं स्मरण हे कशाकरता करायला पाहिजे याबाबत समर्थाने असं मत प्रदर्शित केलेलं आहे की शारदा माता काय करते, आपण जे वैखरी, म्हणजे वैखरी ही शब्दांची चौथी अवस्था आहे. म्हणजे जी वाणी आपल्या मुखामधून बाहेर पडते त्याला वैखरी असं म्हणतात. त्याच्या अगोदर व्यंजना, लक्षणा वगैरे दुसऱ्या शब्दोत्पत्तीच्या स्टेजेस आहेत. परंतु साक्षात वैखरी म्हणजे आपली नित्याची बडबड, त्याला वैखरी म्हटलेलं आहे. म्हणून मनाचे श्लोक सांगताना समर्थ म्हणतात, पुढे वैखरी राम आधी वदावा. तुमचं दैनंदिन तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते तुम्ही नंतर बोला, पण सगळ्यात अगोदर रामाचं नाव घ्या. म्हणजे वैखरी ही लौकिक अर्थाने असलेली भाषा आहे. मग ही जी वैखरी आहे त्याने जे शब्द बोलले जातात त्या शब्दांचे अंतरंग उलगडून दाखवण्याचं सामर्थ्य या शारदेमध्ये आहे. मग ही शारदा कुणाला प्रसन्न होते? जो पुरुष धाडसी आहे, ज्याला आपली अविद्या नष्ट करायची आहे. विद्या आणि अविद्या असे दोन प्रकार सांगितलेले आहेत. विद्या म्हणजे यथार्थ ज्ञान, जसं आहे तसं ज्ञान, आणि अविद्या म्हणजे जसं नाही तशी कल्पना करून घेण्याचं ज्ञान म्हणजे अविद्या आहे. विद्या म्हणजे साक्षात पाणी आहे आणि अविद्या म्हणजे मृगजळ आहे, की जे पाणी वाटतं पण पाणी नाही. हा विद्या आणि अविद्यामधला मोठा फरक आहे. परंतु अविद्या नष्ट करून जर विद्या मिळवायची असेल तर ते कार्य सरस्वती करते आणि तिच्या आराधनेमुळंच साधू पुरुष महान कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतात.
ज्याची बुद्धी वासनारहित आहे आणि जो विद्या मिळवण्याच्या प्रवृत्तीचा आहे, त्याला स्फूर्ती देणारी, त्याला ऊर्जा देणारी ही शारदा आहे. शारदेचं सामर्थ्य सांगताना समर्थ म्हणतायत की आपण तिचा शोध घेऊ लागलो तर तो आढळत नाही, ब्रह्मादिकांना त्याचा अंत लागत नाही, त्याचे खरे स्वरूप आकलन होत नाही. मग ही शारदा आपल्याला दिसणार कशी? ही शारदा दिसते ती ज्ञानरूपाने दिसते. या ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्तिभिर्देवैः सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. असं शारदेचं वर्णन केलं आहे की ज्यांना ब्रह्मा, अच्युत, श्रीकृष्ण, महादेव सगळेजण जिचं स्तवन करतात, यांनासुद्धा जी वंदनीय आहे ती शारदा कोणत्या रूपाने आपल्यासमोर येते? तर विश्वामध्ये जे सौंदर्य भरून राहिलेलं आहे ते शारदेचं रूप आहे. विश्वामध्ये जी प्राणिमात्रांची गोड किलबिल होत आहे, पक्ष्यांची किलबिल होत आहे, ती शारदा आहे. वाङ्मयामध्ये वाग्देवी म्हणून जी प्रसिद्ध आहे ती शारदा आहे. साधूंच्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये जे शब्द साधूंनी आपल्या वाङ्मयात वापरलेले आहेत, त्या वाङ्मयाचं ज्ञान म्हणजे शारदा आहे. भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ म्हणजे शारदा आहे. कालिदासासारख्या थोर लेखक कवींची जी प्रतिभा आहे ती शारदा आहे. शारदेचं स्वरूप हे प्रत्येक अक्षरातून प्रकट होत असतं. शारदेचं एक काल्पनिक आपण सगुण रूप तयार करतो. शारदा एका वनामध्ये बसलेली आहे, एका खडकावर बसलेली आहे, तिच्या हातामध्ये वीणा आहे, ती वीणा वादन करते आहे, बाजूला तिचं वाहन असलेलं मोर आहे, छान सुंदर फळं फुलं आजूबाजूला लागलेली आहेत, पक्षी इकडून तिकडून उडत आहेत, तिथं समोरच जलाशय आहे, त्यात कमळं आहेत. असं शारदेचं सगुण स्वरूप आपण अनेक चित्रामध्ये बघितलेलं आहे. परंतु समर्थ म्हणतात की शारदेचं वास्तविक चित्र जे आहे ते माणसाच्या अंतःकरणामध्ये जी परा, पश्यंती, मध्यमा या ज्या वाणी आहेत तिथून तिचं स्वरूप वैखरी म्हणजे शब्दामध्ये प्रकट होतं. बाकीच्या परा, पश्यंती आणि मध्यमा ह्या ज्या 3 प्रकारच्या वाणी आहेत, ही वाणी प्रकट स्वरूपात नाही, फक्त वैखरी ही प्रकट स्वरूपात आहेत. मग परा, पश्यंती आणि मध्यमा या काय आहेत? थोडा याचा विचार केला तर पाणिनीने काय सांगितलेलं आहे, व्याकरणकार, की आपण जेव्हा एखादा शब्द बोलतो तेव्हा 2 प्रकारचे प्रयत्न त्यासाठी लागतात. पहिल्यांदा असतो तो अभ्यंतर प्रयत्न असतो आणि नंतर असतो तो बाह्य प्रयत्न असतो. अभ्यंतर प्रयत्नामध्ये आपण काय करतो, आपल्याला जे काही बोलायचं आहे तो विषय काय, आपण कोणाशी बोलणार आहोत, या सगळ्याची शब्दांची जुळवाजुळव आपण अभ्यंतर प्रयत्नामध्ये करत असतो. आणि नंतर बाह्य प्रयत्नामध्ये त्या शब्दांचं प्रकटीकरण आपण करत असतो, प्रत्यक्ष वाणी प्रकट करत असतो. मग ही परा जी आहे ती नाभीपासून सुरुवात होते, मग हळूहळू पश्यंती या प्रकारामध्ये त्याला व्याकरणाचं आणि वर्णांचं एक बंधन असतं. ती वाणी तशी पुढं वर सरकून मध्यमा वाणीपर्यंत येते की जे आपली कंठामध्ये असते. आणि मध्यमा वाणी जी असते
ती शब्द योजना, व्याकरण योजना, वाक्य योजना ह्या सगळ्यांना घेऊन वैखरीद्वारे प्रत्यक्षात प्रकट होते आणि मग आपला लौकिक व्यवहार चालतो. शब्दांच्या प्रकटीकरणाशिवाय आपला दैनंदिन व्यवहार चालू शकत नाही. मग परावाणीपासून वैखरी वाणीपर्यंत मनुष्याला घेऊन येणारी जी कोण असेल तर हे कर्तृत्व त्या शारदेचं आहे असं समर्थांना म्हणायचं आहे. नव्हे असं त्याने स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि या शारदेचं स्थान कुठं आहे? शारदेचं स्थान म्हणजे आत्मविद्या आहे, परमार्थाचं मूळ आहे, ईश्वराचं निवांत निर्मळ आणि निश्चळ स्थान आहे, योगांना ध्यान लावणाऱ्या मदत करणारी आणि आत्मचिंतनाची कला शिकवणारी शारदा आहे. याचा अर्थ काय होतो की आत्मचिंतन करत असताना, अर्थात हे अभ्यंतर प्रयत्न आहेत. आत्मचिंतन हे प्रकट स्वरूपात कधीच करायचं नसतं. आत्मचिंतन हे स्वतःपुरतं करायचं असतं आणि या आत्मचिंतनाचा विषय अध्यात्म असतो. आत्मचिंतनामध्ये मी कोण आहे, मला या जगात परमेश्वराने कोणत्या हेतूने पाठवलेलं आहे, माझ्या चिंतनाचा विषय परमात्माच असला पाहिजे. दुसऱ्या गोष्टीचं चिंतन करण्यामध्ये काहीही अर्थ नाही. माझा बँक बॅलन्स किती आहे, माझा बंगला किती स्क्वेअर फुटाचा आहे, माझ्या बंगल्यामध्ये इंटिरियर डेकोरेशन कोण करणार आहे आणि ते कसं आहे, माझी कार कशी आहे, माझ्याजवळ किती सोनं आहे, हे आत्मचिंतनाचे विषय होऊ शकत नाहीत. आत्मचिंतनाचा विषय फक्त शास्त्र, पुराण, वेद, श्रुती, ग्रंथ, त्यातील श्लोक, त्या श्लोकाचा अर्थ, परमात्म्याचं स्वरूप हाच फक्त आत्मचिंतनाचा विषय होऊ शकतो. मग या आत्मचिंतनाच्या विषयाची प्रेरणा देणारी कोण आहे तर ही शारदा आहे. मग आता हे इथं सांगायचं कारण काय की समर्थाने हा जो दासबोध ग्रंथ लिहिलेला आहे यामध्ये आत्मचिंतनच आहे. आत्मचिंतन केल्यानंतर स्वतःला जो अनुभव आलेला आहे, जो असा गूढ असा सृष्टीचा परमात्म्याचा अनुभव आलेला आहे, तो सर्वसामान्य माणसाच्या पुढे ठेवण्यासाठी त्यांनी वैखरीचा उपयोग केलेला आहे. पण वैखरीच्या अगोदर जी परापश्यंती आणि मध्यमा ही वाणी आहे, त्या वाणीचा उपयोग सुद्धा समर्थाने केलेला असलाच पाहिजे. आणि ही वाणी आत्मचिंतनाच्या कक्षेतच आहे. आणि आत्मचिंतनाची ही कक्षा रुंदावत जाऊन ज्या वेळेला ती वैखरीपर्यंत येते, ही वैखरीपर्यंत आणण्याचं कार्य ही शारदा करते आणि याचा अनुभव साक्षात समर्थाने घेतलेला आहे. सरस्वती प्रसन्न असल्याशिवाय दासबोधासारखा ग्रंथराज, महान ग्रंथराज कोणीही लिहू शकत नाही. त्या ठिकाणी गजाननाचे निर्विघ्नपणाचे आशीर्वाद पाहिजेत आणि शारदेची प्रेरणा पाहिजे. त्याच्याशिवाय अशी ग्रंथ निर्मिती होऊ शकत नाही. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या अगोदर ओम नमोजी प्रतिपाद्या, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या असं म्हणून श्री गणेशाचं स्तवन केलेलं आहे. त्यानंतर आता नमो वाग्देवी असंही म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी सुद्धा निर्विघ्नपणाने ग्रंथ व्हावा म्हणून अगोदर गणेशाची प्रार्थना केलेली आहे, जो अग्रपूजेचा मान राखतो. आणि वाग्देवीची या ग्रंथ पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे, त्या वाग्देवीचंही ध्यान ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. तसंच समर्थ रामदासांनी केलेलं आहे. शारदेचं वैशिष्ट्य ते सांगत आहेत. शारदेनी या विश्वरूप जे नाटक आहे, या विश्वरूप नाटकाचे संवाद शारदेने लिहिलेले आहेत.
या विश्वरूपामध्ये अनेक प्रकारचे जे ध्वनी आहेत, त्या ध्वनीला प्रेरणा देणारी शारदा आहे, असं हे शारदेचं वैशिष्ट्य आहे. असा हा विलक्षणपणा शारदेमध्ये आहे. जे डोळ्याला दिसतं, जे शब्दांनी जाणता येतं आणि जे मनाला कल्पना करता येतं, हे शारदेचंच रूप आहे. स्तवन भजन भक्तिभाव माये वाचून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणती. म्हणून थोराहून थोर, जे ईश्वराचा ईश्वर, तयेसी माझा नमस्कार तदांशी आता. शारदेच्या बाबत आणखी थोडं पुढं समर्थ सांगतायत की केवळ अक्षरामध्येच शारदा आहे असं नाही. अक्षर याचा अर्थ काय, की ज्याचं क्षरण कधी होत नाही, ज्याचा नाश कधी होत नाही. युगानयुगे पिढ्यानपिढ्या हे अक्षर चालूनच आहे. सत्ययुगात ज्याला आपण ओ क ग घ ज्ञ म्हणत होतो, त्याच अक्षरांना आता सुद्धा आपण ओ ख ग घ ज्ञ हेच म्हणतो आहोत. म्हणजे काय आहेत? अक्षर ही अक्षर सगळी नाशिवंत नाहीत, ती कधीही नाश पावणार नाहीत. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, वसिष्ठ ऋषींकडून जे शिकलेले आहेत, विश्वामित्र ऋषींकडून जे शिकलेले आहेत, श्रीकृष्ण जो पूर्णावतार आहे त्यांनी सांदीपनीकडून जे शिकलेलं आहे, पांडवांनी जे द्रोणाचार्यांकडून शिकलेलं आहे, तीच अक्षरं आपण आताही शिकतो आहोत. कारण ती अक्षरं आहेत, ती कधीही नाश पावणारी आहेत, कधीही नाश पावणारी नाहीत. ती तेव्हा जशी होती तशीच आताही आहेत. मग ती तशीच राहण्यासाठी त्या अक्षरांमध्ये प्राण कोण आहेत? तर ही सरस्वती आहे. त्या वर्णांना, मी आता या ठिकाणी वर्ण हा शब्द वापरतो, अक्षरांच्या ऐवजी वर्ण हा शब्द मी वापरतो. या वर्णांना अमर करणारी कोण आहे? शारदा आहे. या वर्णांचं रूपांतर अक्षर या अविनाशकारी तत्वापर्यंत नेऊन ठेवणारी कोण आहे? ही शारदा आहे. म्हणजेच वर्णांचा आत्मा असणारी शारदा आहे, शब्दांचा आत्मा असणारी शारदा आहे, वाक्यांचा आत्मा असणारी शारदा आहे. इतकंच नव्हे तर त्या वाक्यांमधून प्रकट होणारा ज्ञानाचा आत्मा ही शारदाच आहे. आणि हे शारदेचं रूप ज्याला समजतो तो बुद्धिमान असतो. त्या शारदेचं रूप ज्याला आकलन होतं त्याला ते ज्ञान प्राप्त झालं असं समर्थांचं म्हणणं आहे. परंतु हे ज्ञान प्राप्त कधी होतं? जो मनुष्य त्या शब्दांशी एकरूप होतो, त्या वाक्यांशी एकरूप होतो, स्वतःची बुद्धिमत्ता पणाला लावतो आणि त्या वाक्यामधल्या ज्ञानाचं ग्रहण करण्याची उत्सुकता बाळगतो आणि शारदेचं स्तवन झाल्यानंतर त्या ईश्वराला नमस्कार करतात आणि चौथ्या समासामध्ये सद्गुरूंचं स्तवन करतात. आता सद्गुरु वर्णवेन जेथे माया स्पर्शो सकेना, जे स्वरूप मज अज्ञाना काय कळे. न कळे न कळे नेती नेती, ऐसे बोलत असे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. मज न कळे हा विचारू, दुरुनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू पाववी मज. होती स्तवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असाल तेथे असा सद्गुरु स्वामी. निर्विघ्नपणे ग्रंथाची रचना व्हावी म्हणून गणेशाचं स्तवन झालं.
शब्दांमधून प्रकटणाऱ्या वाग्देवीचं स्तवन झालं की योग्य शब्द योजण्याची मला बुद्धी दे बाई. हे देवी, हे महामाया, हे सरस्वती माते, मला चांगले शब्द देण्याची बुद्धी दे, असं म्हणून समर्थाने शारदा देवीचंही स्तवन केलं. ते आता सद्गुरूकडे वळत आहेत. सद्गुरूकडे वळण्याचं कारण काय? कारण गणेशाने आशीर्वाद दिला, ठीक आहे बाबा, तुमचा ग्रंथ निर्विघ्नपणे पार पडेल. शारदा मातेने स्तवन केलं की तुझी शब्द योजना व्यवस्थित राहील, असा आशीर्वाद दिला समर्थाला. मग असे दोन आशीर्वाद मिळालेले असताना पुन्हा सद्गुरूंकडे जायचं कारण काय? कारण ग्रंथ ज्या पद्धतीने रचायचं आहे ते मार्गदर्शन साक्षात सद्गुरूच करणार आहेत. सद्गुरू वाचून नाही रे सोयरा, संत म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विण देव तुझा पाहता नाही त्रैलोक्य. गुरु प्रेमळ असतो, गुरु ज्ञानी असतो. गुरु हा भक्त आणि भगवंत यांच्यामधला दुवा असतो. संत कबीरदास म्हणतात, गुरु आणि भगवंत दोघंही एकाच वेळी माझ्या घरी आले तर काखे लागू पाय. मी अगोदर कुणाच्या पाया पडू? गुरुच्या पाया पडू का भगवंताच्या पाया पडू? तर कबीर महाराज असं म्हणतात की मी गुरुच्या पाया पडेन. का? एक वेळ देव रुष्ट झाला, देव रुसला, तू अगोदर माझ्या पाया का पडला नाहीस, तर मला चालेल. पण गुरु रुसून चालणार नाही, कारण मला देवापर्यंत नेणारा गुरुच आहे. कारण भगवंताने प्रत्यक्ष प्रकट माझ्याकडं व्हावं एवढी माझी योग्यता नाही आहे. मला त्याच्याकडं नेणारा गुरुच आहे, म्हणून गुरु रुसून चालणार नाही. भगवंत रुसला तर चालेल, गुरु कसं तरी त्याला भगवंताला पुन्हा तयार करेल आणि मग मला तो भगवंतापर्यंत घेऊन जाईल, अध्यात्माची दिशा दाखवेल. बघा, आपण शाळेत असताना एक जरा उदाहरण देतो तुम्हाला मी. एक वेळ आपलं पुस्तक हरवलं तर चालेल, पण जर आपल्या आवडत्या शिक्षकांचा तास झाला नाही तर आपल्याला कसं वाईट वाटतं. समजा 3-4 दिवस शिक्षक रजेवर आहेत, आपले आवडते, इंग्लिशचे असतील, गणिताचे असतील, मराठीचे असतील, संस्कृतचे असतील. अरे रे, सर का आले नाहीत, किंवा बाई का आल्या नाहीत, मॅडम का आल्या नाहीत. आमच्या वेळेला आम्ही बाई म्हणत होतो, आता मिस वगैरे असं काहीतरी म्हणतात. पण अजूनही आम्हाला त्या काळातल्या शिक्षकांनी शिकवलेलं ज्ञान आमच्या बुद्धीमध्ये खोल रुतून बसलेलं आहे. आम्हाला आवडायचे आमचे सर. आताचं सरांचं आणि विद्यार्थ्यांचं नातं हे प्रोफेशनल राहिलेलं आहे. कदाचित श्रोत्यांना माझं म्हणणं पटणार नाही, पण आता टीचर्स डे केला जातो. आमच्या वेळेला गुरुपौर्णिमा होती. एक गोष्ट मला नेहमी जाणवते, कारण मी सुद्धा 25 वर्ष प्राध्यापक होतो, प्रोफेसर होतो, लोकनेते राजाराम बापू आयुर्वेद मेडिकल कॉलेजला. त्यामुळं विद्यार्थ्यांशी आणि गुरूंचं नातं काय असतं हे मला अतिशय चांगल्या पद्धतीने मी त्याचं आकलन केलेलं आहे. जो नुसतं सिलॅबस शिकवतो तो सर असतो, परंतु जो विद्यार्थी घडवतो तो शिक्षक असतो, तो गुरु असतो. परीक्षार्थी तयार करणारा सर असतो आणि विद्यार्थी तयार करणारा गुरु असतो. द्रोणाचार्यांनी धनुर्विद्या सगळ्यांनाच शिकवली.
धर्मराजाला शिकवली, सहदेवाला शिकवली, नकुलाला शिकवली, भीमालाही शिकवली, दुर्योधनाला शिकवली, दुःशासनालाही शिकवली. पण घडलं कोण? अर्जुन. याचं कारण अर्जुनाने जे कष्ट घेतले, गुरु आज्ञा पाळून गुरुच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जो सराव केला, तसं समर्थ काय म्हणतात की हे गुरु स्वामी, तुम्ही जिथून असाल तिथं तुम्ही स्वस्थ राहा, चांगले राहा, आरोग्य संपन्न राहा, परंतु तुम्ही माझ्यावरची माया मात्र सोडू नका. तुम्ही माझ्यावर माया करा, मला ज्ञान द्या, मला मार्गदर्शन करा. तुम्ही कुठूनही मार्गदर्शन करू शकता, माझ्या जवळच राहून करायला पाहिजे असं नाही. तेवढी माझी योग्यता नसेल तर तुम्ही मला दुरून मार्गदर्शन केलं तरी चालेल. आता जसं ऑनलाईन करतात ना, ऑनलाईन, तसं तुम्ही मला केलं तरी चालेल. एकलव्याजवळ कुठं द्रोणाचार्याने डायरेक्ट शिकवलं होतं? इनडायरेक्टली शिकला एकलव्य, पण तो तरबेज झाला धनुर्विद्येत. नंतर काय घडलं ते होऊ दे, परंतु गुरूंवर केवळ श्रद्धा ठेवून तो तरबेज झाला. मोक्षाची विजय पताका असलेला आणि दिनांचा मित्र असलेला सद्गुरू आहे असं समर्थ रामदास म्हणतात. सद्गुरू ही केवळ एक व्यक्ती नाही आहे. सद्गुरू हा एक अत्यंत स्ट्रॉंग आशीर्वाद देणारा, डोक्यावर हात ठेवणारा, बुद्धीला दिशा दाखवणारा आहे. श्री गणेशाने सांगितलं की तुमच्या लेखनाचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडू दे. शारदा मातेने सांगितलं की तुमच्या शब्दांना चांगल्या प्रकारचा अर्थ असू दे, असा मी तुम्हाला आशीर्वाद देते. अरे पण हा दासबोध लिहायचा कसा, त्याची सुरुवात कशी करायची, त्याच्यात विषय कुठल्या क्रमाने घ्यायचे, कुठल्या विषयाचं किती वर्णन करायचं, आणि त्याचा मध्य आणि अंत कसा करायचा, हे कोण सांगणार? हे गुरुच सांगणार. म्हणून त्यांनी या गुरुचं या ठिकाणी वंदन केलेलं आहे. सद्गुरू हा समुद्रासारखा आहे. विशाल आहे, विशाल हृदयाचा आहे. तो शिष्याला दुखवत नाही, शिष्याला प्रेमाने मार्गदर्शन करतो, शिष्याच्या कलाने घेतो. शिष्याची बुद्धी कशी आहे, शिष्याला कोणत्या शब्दात सांगितल्यानंतर समजेल, हा विचार गुरु करत असतो. आणि लोकप्रिय प्राध्यापक किंवा शिक्षक तेव्हाच होतात. आपण काही वेळा बातम्या बघतो की खेडेगावातून एखाद्या शिक्षकाची बदली होते आणि मुलं रड रड रडतात. परवा एक 8 दिवसाखालीच वृत्तपत्रात बातमी होती की एका ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची कुठेतरी दुसऱ्या खेडेगावात बदली झाली. आता बदली होणारच, त्या सरकारी कामामध्ये आपण काही बोलू शकत नाही. पण या शिक्षकांची बदली झाली. आता हे शिक्षक आपली शाळा सोडून दुसरीकडे जाणार, या जाणीवेने त्या शाळेतली मुलं मुली ओक्साबोक्शी रडली. काय रडायचं कारण होतं? अहो, त्या शिक्षकांनी त्या शाळेसाठी आणि त्या विद्यार्थ्यांसाठी इतकं काम केलं होतं. तिथं गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं दिली होती, शर्ट दिले होते, चड्ड्या दिल्या होत्या, गणवेश दिला होता. शाळेमध्ये मुलांना पर्यावरण अनेक उपक्रम राबवले होते. शाळेतली स्वच्छता कशी असावी त्यांना घडवलं होतं. त्याने शाळा शिकणं म्हणजे नक्की त्यांना अभ्यासक्रम पुरा करून जाता आलं असतं. काय त्यांचा समजा गणित विषय असेल, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार गुणोत्तर काय असेल ते तुमचं ते सगळं शिकवून त्यांना निघता आलं असतं, मुलं रडली नसती. काय गणित शिकवलं, अभ्यासक्रम संपला, परीक्षा द्यायची, जायचं, संपलं. पण नाही,
त्या गुरुजींचं ज्ञान फक्त विद्यार्थ्यांच्या वहीत नव्हतं, वहीपुरतं मर्यादित नव्हतं, ते गुरुजी प्रत्येक मुलाच्या हृदयात शिरले होते. हे आपले गुरुजी आहेत, हे आपले सर आहेत, ही भावना त्यांच्यामध्ये त्यांनी पहिल्या दिवसापासून रुजवली होती. आणि एकदा एकाला आपलं म्हटलं, गुरुला आपलं म्हटलं, की त्या गुरुची आज्ञा काहीही असली तरी शिष्य हा पूर्ण करतो. जसा अरुणी या शिष्याने बांधावरचं पाणी आडलं पाहिजे असं सांगितल्यानंतर तो तिथं आडवा पडून राहिला रात्रभर. सांदीपनीने आज्ञा दिली आणि त्यांच्या मृत मुलाला श्रीकृष्णाने परत आणून दिलं यमराजाकडून. द्रोणाचार्यांनी आज्ञा दिली की पक्षाचा डोळा अर्जुना फोडून टाक. अर्जुनाने फोडून टाकला. गुरु आज्ञा करण्यामागं गुरुचाही काहीतरी हेतू असतो आणि ती आज्ञा पाळण्यामागं विद्यार्थ्याचाही कौशल्य असतं. असं या गुरुचं वर्णन, गुरु कल्पतरूसारखा आहे असं म्हणणं योग्य नाही म्हणतात ते, कल्पतरूच्याही पुढचा आहे गुरु. कारण कल्पतरू कसा असतो, आपण इच्छा केल्यानंतर फळ देतो, परंतु गुरु मुळात आपल्या मनातली इच्छाच ओळखतो. बघा समर्थ रामदासांची प्रतिभा बघा काय आहे ते. कल्पतरूची उपमा गुरुना देऊ नका म्हणतात ते, कारण गुरु हा कल्पतरूच्याही पुढचा आहे. कल्पतरू खाली बसल्यानंतर आपण समजा इच्छा केली की मला आत्ता एक सुंदर 32 लक्षणी घोडा पाहिजे, मग आपण इच्छा केल्यानंतर कल्पतरू आपल्याला घोडा देतो. पण सद्गुरूजवळ जेव्हा आपण बसतो तेव्हा आपण इच्छा न करताच सद्गुरू आपल्याला ज्ञान द्यायला सुरुवात करतो. म्हणजे कल्पतरूपेक्षा गुरु श्रेष्ठ आहे. काय उपमा आहे महाराज. असं या गुरुचं वर्णन समर्थ करत आहेत. आता गुरुचं वर्णन थोडं राहिलेलं आहे, ते आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. गुरुनंतर त्यांनी संतस्तवन केलेलं आहे, संतांचा महिमा सांगितलेला आहे, तोही आपण उद्या पाहूया. आता या ठिकाणी मी इथंच थांबतो. आपण यूट्यूबवरती जे सुरुवातीला लिंक मी पाठवलेली आहे पहिल्या भागामध्ये, त्या लिंकवर ही पुढची प्रवचन ऐकू शकता आपल्याला पाहिजे तेव्हा. आता मी इथंच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. आपण जरूर लाईक करा, प्रिस्क्राईब करा ही विनंती करतो आणि थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.